नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की 10-26-26 हे खत सरळ खतामधून आपण कसं तयार करू शकतो। तर मित्रांनो, बऱ्याच वेळा मार्केटमध्ये गेल्याच नंतर आपले जे पिकं असतात त्यांना आवश्यकता असते जी खतांची, जी संयुक्त खत आपण ज्याला म्हणतो 10-26 असेल, 18-46 असेल किंवा 15-15 असेल, तर हे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही आणि त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कुठंतरी कमी पडतो। त्यामुळे आपलं नुकसान होतं हे नक्कीच आहे। परंतु हेच खतं आपण सरळ खताच्या माध्यमातून म्हणजे युरिया, पोटॅश आणि सुपर फॉस्फेट याच्यामधून 10-26-26 हे खत कशा पद्धतीने तयार करू शकतो। आपण इतरही खतं तयार करू शकतो, परंतु सुरुवातीला आपण बघणार आहोत की आपण 10-26 आज विषय घेणार आहेत। त्याच्यामुळे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, जर आपल्याला 10-26-26 हे खत तयार करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला याचं गुणोत्तर प्रमाण कसं असलं पाहिजे किंवा जे युरियामध्ये नत्राचं प्रमाण किती असतं, जसं एखादी गव्हाची पेंडी असली आणि त्याच्यामध्ये आपल्याला गहू किती भेटतात हे महत्त्वाचं असतं। आपण तसंच युरियामध्ये 1 क्विंटल युरिया मागं जे आपल्या प्रत्येक गोणीवर लिहून आलेलं असतं का 46% नत्राचं प्रमाण, तसंच हे प्रमाण जे असतं तर एका गोणीसाठी नसून ते पूर्ण 1 क्विंटलसाठी असतं। तसंच सुपर फॉस्फेटमध्ये आणि पोटॅशमध्ये सुद्धा हेच असं असतं। परंतु याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला हे 10-26-26 खत तयार करताना मग युरिया किती घ्यावं लागेल, त्याच्या मागं सुपर फॉस्फेट किती घ्यावं लागेल आणि पोटॅश किती घ्यावं लागेल हे महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी आपलं जे सर्वात महत्त्वाचं आहे, जर आपल्याला युरिया घ्यायचं ठरलं 10-26-26 तयार करताना, म्हणजे जर एका क्विंटल 10-26 मागं 10% नत्राचं प्रमाण असेल, 26% स्फुरदचं प्रमाण असेल आणि 26% पालाशचं प्रमाण असेल, तर मग याच्यासाठी 50 किलोसाठी आपल्याला ते प्रमाण म्हणजे 5 किलो नत्राचं प्रमाण आलं, त्यामध्ये 13% स्फुरदचं आणि 13% पालाशचं, या हिशोबाने आपल्याला 10-26-26 हे एका गोणीसाठी आपण आज तयार करणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जे युरियाचं गुणोत्तर प्रमाण आहे ते म्हणजे, जर आता सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला इथं करून दाखवायचे म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल। त्यासाठी जे प्रमाण आहे ते तुम्हाला आम्ही डायरेक्ट सरळ सांगून देतो, फक्त लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत। तर मित्रांनो, जे प्रमाण आहे ते म्हणजे युरियाचं 2.17 किलो हे प्रमाण तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकता। तर जे युरियामध्ये जे 46% जे प्रमाण असतं एका क्विंटलसाठी, तर त्याच्यासाठी आपल्याला 2.17 किलो जेव्हा आपण युरिया घेऊ तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 किलो नत्र भेटतं। तर त्याप्रमाणे आपल्याला युरिया घ्यावं लागेल। आणि जसं त्याचबरोबर आपलं जसं स्फुरदचा विषय झाला, तर आपल्याला जे सुपर फॉस्फेट आपण घेतो तर ते किमान 6.25 किलो ज्यावेळेस आपण सुपर फॉस्फेट घेऊ त्यावेळेस आपल्याला त्यामागं 1 किलो स्फुरद भेटणार आहे। ज्यावेळेस 6.25 किलो सुपर फॉस्फेट मागं आपल्याला 1 किलो स्फुरद भेटणार आणि त्याचबरोबर 1.66 किलो ज्यावेळेस आपण पोटॅशचं प्रमाण घेऊ त्यावेळेस आपल्याला त्यामधून 1 किलो पालाश भेटणार। तर त्या हिशोबाने जर आपण त्याप्रमाणे जर गुणोत्तर प्रमाण आपण हे जे आहे, तर त्यासाठी आपल्याला पूर्ण खत किती घ्यावं लागेल, तर जसं आपण सांगू शकतो की जर आपल्याला ते घ्यायचं ठरलं तर 10.85 किलो ज्यावेळेस आपण युरिया घेऊ त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये 5% नत्र भेटणार। मित्रांनो, 5 किलो नत्र भेटणार। तर मग हे 5 किलो युरियाचं झालं। त्याचबरोबर आपलं जसं आपण सुपर फॉस्फेटचा विषय झाला, किमान 81.25 किलो ज्यावेळेस आपण सुपर फॉस्फेट घेऊ त्यावेळेस आपल्याला 13 किलो स्फुरद भेटणार। तर त्याचबरोबर मित्रांनो, पोटॅशचा विषय राहिला तर पोटॅश जे तर ते आपल्याला किमान 21.58 किलो ज्यावेळेस आपण पोटॅश घेऊ त्यावेळेस आपल्याला त्यामधून किमान 13 किलो पालाश भेटणार। तर या हिशोबाने जर आपण आपलं जो खताचा डोसाचे जे आपल्याला झाडांना असो, सरकींना असो किंवा अजून इतर पिकांना असलं 10-26ची गरज जर असेल, तर या हिशोबाने जर आपण सरळ खतामधून 10-26-26 हे खत तयार करू शकतो। मित्रांनो, बऱ्याच मित्रांना असा प्रश्न पडेल की जर आपण सरळ खतामधून जर हे 10-26-26 खत तयार करायला गेलो तर आपली याची किंमत वाढू शकते। परंतु जसं बाजारामध्ये 10-26ची एक बॅग 1375 रुपये किंवा याच्यापेक्षा थोडं कमी जास्त मार्केटच्या हिशोबाने होऊ शकतं, तर हे खत आपल्याला किती रुपयापर्यंत भेटू शकतं समजा एक गोणीचं प्रमाण करायचं ठरलं तर। तर मित्रांनो, जर याचं पाहिलं तर किलो मागं आज जर बाजारात पाहिलं तर 45 ते 50 किलोची बॅग जी आहे तर 266 रुपयाला भेटते। आणि त्या हिशोबानेच आम्ही हिशोब केलेला आहे। तर त्या हिशोबाने जर धरलं तर किमान 65 रुपयाचा आपल्याला युरिया लागतो
हे जे 10.85 किलो जो हा युरिया आहे तर आपल्याला किमान 65 रुपयाचा युरिया आहे. आणि त्याचबरोबर जे 81.25 किलो जर सुपर फॉस्फेट जर घ्यायचं ठरलं तर किमान 600 रुपयाचा आपल्याला सुपर फॉस्फेट इथं लागणार आहे. आणि त्याच्यामध्येच जर पोटॅशचा विषय राहिला तर पोटॅश सुद्धा आपल्याला 365 रुपयाचं पोटॅश लागतो. तर सरळ सरळ याच्यामध्ये हे खत, एक गोणी खत तयार करण्यासाठी 10-26-26, तर याच्यामध्ये 1200 ते 1300 रुपयापर्यंत आपल्याला याला सुद्धा खर्च येऊ शकतो. 5-50 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात, परंतु त्याच किमतीमध्ये आपण एक चांगल्या योग्य रीतीचं आपण खत इथं तयार करू शकतो. आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला याच्यामध्ये सुपर फॉस्फेटमध्ये जे 12% जे सल्फर ॲडिशनल असतं, तर हे आपल्याला सल्फर सुद्धा याच्यामधून भेटणार आहे. म्हणजे आपला याच्यामध्ये सुद्धा 10-26-26 पेक्षा अधिक फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, असंच तुम्ही या पद्धतीनं खत तयार करा. यावेळी आम्ही नंतर सांगतच असतो की आपण कशा पद्धतीने खतं तयार करू शकतो. आणि तुम्हाला जर अजून हवा असल्यास आपण तिथं सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता की तुम्हाला कोणत्या खताची माहिती हवी आहे, दुसरं जर संयुक्त खत तयार करायचं म्हटलं तर. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही याविषयी मोसंबी फळबाग आणि सर्वच पिकांची माहिती गुगलवर देत असतो. आणि आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषिगाथा.com, या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.